नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 27 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, चांग-7 ही चंद्र संशोधन मोहीम कोणत्या देशाने विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन। चीनची चांग-7 चंद्र मोहीम 2026च्या उत्तरार्धात प्रक्षेपित करण्यात येणार आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पर्यावरणीय आणि संसाधन सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करणे हा आहे। आता बघूया चांग-8 मोहिमेबद्दल। तर चीनची चांग-8 मोहीम 2028 किंवा 2029 मध्ये प्रक्षेपित करण्याची योजना आहे। ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील संशोधन पुढे नेईल। चंद्रमातीच्या सहाय्याने 3D प्रिंटिंगसह इन सितू रिसोर्स युटिलायझेशन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे। चांग-8 मोहिमेमध्ये 11 देश व प्रदेश तसेच एका आंतरराष्ट्रीय संस्थेचे पेलोड्स असतील। पाकिस्तानचा लुनर रोवर आणि तुर्कीचे संशोधन रोवर्सही या मोहिमेत सहभागी असतील। प्रश्न दुसरा आहे, 2025 वर्षाचा संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेजर अभिलाषा बराक। भारतीय लष्करातील अधिकारी अभिलाषा बराक यांना 2025 सालासाठी संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार 22-23 मे 2026 रोजी प्रदान करण्यात आला। त्या लेबनॉनमधील युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन अंतर्गत भारतीय तुकडीतील फिमेल एंगेजमेंट टीमच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत। संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड याबद्दल जाणून घेऊया। तर युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्डची स्थापना 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियान विभागातील ऑफिस ऑफ मिलिटरी अफेअर्सतर्फे करण्यात आली। लिंग समानता, महिला, शांतता आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शांतता सैनिकाला हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। प्रश्न तिसरा आहे, पारंपरिक बॉम्बकाई विणकाम परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा। ओडिसाच्या हातमाग, वस्त्रोद्योग आणि हस्तकला विभागाने गंजाम जिल्ह्यातील पारंपरिक बॉम्बकाई विणकाम परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष योजना सुरू केली आहे। या प्रकल्पाचे नाव रिवायवल ऑफ लँग्वेशिंग प्रोडक्ट्स असे आहे। राज्य सरकारने या प्रकल्पाला मागील आर्थिक वर्षात मंजुरी दिली होती। या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक बॉम्बकाई साडी विणकाम कला जतन करणे आणि स्थानिक विणकरांना प्रोत्साहन देणे असा आहे। प्रश्न चौथा आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये अलीकडेच कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सौदी अरेबिया। सौदी अरेबिया हा 22 मे 2026 रोजी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा नवीन सदस्य देश बनला आहे। या संघटनेमध्ये आता 26 सदस्य देश आणि 5 निरीक्षक राष्ट्रांचा समावेश आहे। इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सबद्दल जाणून घेऊया। तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक पहल आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये या उपक्रमाची घोषणा केली होती। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या संघटनेला मंजुरी दिली। IBCAचा उद्देश 7 प्रमुख मोठ्या मांजर प्रजातींचे संवर्धन करणे हा आहे। IBCA अंतर्गत संरक्षित 7 मोठ्या मांजर प्रजाती पुढील प्रमाणे आहेत, ज्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा या मांजरांचा समावेश आहे। प्रश्न 5वा, भारताने अग्नि-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चांदीपूर, ओडिसा येथे। भारताने 22 मे 2026 रोजी ओडिसातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून अग्नि-1 या अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली। ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली। अग्नि-1 हे भारताच्या अग्नि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मालिकेतील एक महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे। अग्नि-1 हे एकस्तरीय, घन इंधनावर चालणारे आणि रोड मोबाईल अल्प पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। या क्षेपणास्त्राचा मारक हल्ला 700 ते 900 किलोमीटर इतका आहे। हे क्षेपणास्त्र सुमारे 1000 किलोपर्यंत पेलोड वाहून नेऊ शकते। पुढला प्रश्न आहे, 2026 AIAA गोडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड कोणत्या भारतीय मोहिमेला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रयान 3।
भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेला 2026चा प्रतिष्ठित गोडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्सतर्फे प्रदान करण्यात आला. 21 मे रोजी वॉशिंग्टन DC येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी इस्रोतर्फे हा सन्मान स्वीकारला. हा पुरस्कार मिळण्याची कारणे कोणकोणती आहेत? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याबद्दल आणि जागतिक अवकाश संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल चंद्रयान-3 मोहिमेला हा पुरस्कार देण्यात आला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3ने हा इतिहास घडवला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पुढला प्रश्न आहे, इंडियन सुपर लीग विजेतेपद प्रथमच कोणत्या संघाने जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ईस्ट बेंगॉल. ईस्ट बेंगॉल फुटबॉल क्लबने प्रथमच इंडियन सुपर लीग विजेतेपद जिंकत 22 वर्षाची प्रतीक्षा संपवली आहे. कोलकाता येथे झालेल्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगालने इंटर काशी संघावर 2-1 असा शानदार पुनरागमन विजय मिळवला. हा सामना कोलकात्यामधील किशोर भारती क्रीडांगण येथे खेळण्यात आला. 22 वर्षानंतर सर्वोच्च लीग किताब तर ईस्ट बंगालने यापूर्वी 2003-04 हंगामात राष्ट्रीय फुटबॉल लीग विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक सुभाष भौमिक हे होते. त्यानंतर प्रथमच ईस्ट बंगालने भारताच्या सर्वोच्च दर्जाच्या देशांतर्गत फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवले आहे. प्रश्न 8वा, कॅबिनेट सचिवालयात सचिव पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजीव सिंग. मणिपूर पोलिसांचे महासंचालक राजीव सिंग यांची कॅबिनेट सचिवालयात सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव म्हणून ते पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या सुरक्षा व्यवस्थेचे नेतृत्व करणार आहेत. राजीव सिंग हे 1993 बॅचचे त्रिपुरा कॅडरचे IPS अधिकारी आहेत. जून 2023 पासून ते मणिपूरचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी पराग जैन यांची जागा घेतली आहे. प्रश्न 9वा आहे, 2026-27 पर्यटन हंगामासाठी IRCTCने कोणती लक्झरी पर्यटन ट्रेन नव्या स्वरूपात पुन्हा सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोल्डन चॅरियट. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने 2026-27 पर्यटन हंगामासाठी अद्ययावत गोल्डन चॅरियट लक्झरी ट्रेन पुन्हा सुरू केली आहे. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा, नूतनीकरण केलेले डबे आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गोल्डन चॅरियटद्वारे दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या 3 वेगवेगळ्या प्रवास योजना सादर करण्यात आल्या आहेत. निवडक प्रवासांवर 20% सवलत यामध्ये देण्यात आली आहे. याशिवाय आगाऊ नोंदणी करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त 5% अर्ली बर्ड सवलतही जाहीर करण्यात आली आहे. आणि प्रश्न 10वा आहे, माय हेल्थ केअर प्लॅन एज प्लस ही योजना कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बजाज जनरल इन्शुरन्स. बजाज जनरल इन्शुरन्सने माय हेल्थ केअर प्लॅन एज प्लस ही नवीन सानुकूलित आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. ही एक हेल्थ इंडेमनिटी योजना असून ग्राहकांना गरजेनुसार कव्हरेज निवडण्याची सुविधा देते. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण रक्कम ₹5 लाखांपासून ₹5 कोटींपर्यंत उपलब्ध आहे. यामध्ये अनलिमिटेड रिइन्स्टेटमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून विमा रक्कम संपल्यानंतर ती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.